आपली हादग्याच्या फुलाची भाजी छानपैकी तयार झाली बघा. ही इतकी छान लागते आणि ही तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर. आता मी तुम्हाला सर्विंग बाउल मध्ये काढून दाखवतो. नमस्कार, बक्षीस किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा तुम्ही पाहणार आहात ती आहे हादग्याच्या फुलाची भाजी. ती मी कुकरमध्ये करणार आहे. आता हे हादग्याची फुलं मला छान बाजारात मिळाले. हे हादग्याची फुलं चवीला खूप छान लागतात, त्याची भाजी खूप चांगली लागते, भजीही चांगले लागतात. आता ही हादग्याची फुलं जी आहे ना ती बाजारातून आणताना आपण आणल्यावरती ह्याचं जे आहे ना याचे पानं वेगळे करायचे बघा. आणि हे देठ आणि हे जे आहे ना हे सगळं आपण वेगळं करायचं, कारण हे देठ जे आहे ना हे कडू असतात, ते त्याच्यामध्ये येऊ द्यायचे नाही. या पद्धतीने आपण आता हे सगळे करून घेऊयात. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण जे आहे ना या 1/2 किलो हादग्याच्या फुलाचे जे आहेत ना ते आपण पानं वेगळे केले आहेत आणि हा दांडा जो आहे ना हा दांडा आणि देठ आपण वेगळे केले आहेत. आता ह्याची आपण भाजी करणार आहोत. आता या भाजीसाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूयात. ही तडका मिरची घेतली आहे, मोहरी घेतली आहे, तिन्ही मसाले घेतले, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, नंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मी पेस्ट करून घेतली कुठून. तिखट घेतलं, हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे, लाल तिखट आणि रंगाचं तिखट आणि चवीचं तिखट. हळद घेतली आहे, बडीशोप आणि जिरे घेतलेत, मीठ घेतले आणि हे जे आहे ते मोहरी घेतली आहे, हिंग आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती वरून. आता इकडे बघूयात. आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. आता या भाजीसाठी जे आहेत ते मी 2 कांदे घेतलेत आणि 2 टमाटे घेतलेत. याचे आपण बारीक काप करून घ्यायचे आणि ते आपल्याला कुकरमध्ये ही भाजी करायची. ह्या 2 कढीपत्त्याच्या डाळ्या घेतल्यात, हा माझा घरचा कढीपत्ता आहे ताजा. आता आपण रेसिपीकडे जाऊयात. आपण बघू शकता हे हादग्याची फुलं आपण छान कापून बारीक केलेले आहेत. कांदा कापून घेतलाय बारीक, टमाटा कापून घेतलाय. आता आपण रेसिपीकडे जाऊयात. आपण बघू शकता गॅस पेटवून घेतलाय, कुकरही चांगला गरम झालाय. आता त्याच्यात आपण अंदाजाप्रमाणे तेल टाकायचं असतं. तेल चांगलंच तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि तडका मिरची टाकून घेऊयात. त्याला थोडंसं हलवून घ्या, तडका मिरची टाकून घ्या. नंतर लागलीच आपल्याला याच्यामध्ये बडीशोप आणि जिरे पण टाकायचे, ते पण हलवून घ्यायचे. लागलीच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. एक कढीपत्त्याची डाळ टाकायची आणि आपण हे आता चांगलं हलवून घेऊ. हे झालं की लागलीच आपल्याला याच्यामध्ये जे आहे कांदा चांगला फ्राय झाला. एक 2 मिनिटं फ्राय होऊया. आता हे चांगलं फ्राय झालं. आपण याच्यामध्ये हे जे 2 बारीक टमाटे कापून घेतलेत ना हे दोन्ही टाकून घ्या. त्याला एकदा चांगलं हलवून घ्या. आपण बघू शकता कांदा आणि टमाटर चांगलं फ्राय झालेलं आहे. आता सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण बघू शकता झाकण काढलेलं आहे, ते चांगलं फ्राय झालं आहे. कांदा टमाटर चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ना की आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची जी पेस्ट केली आहे ना ती टाकूया. तिला चांगलं हलवून घेऊयात, कारण लसणाचा कच्चेपणा जायला पाहिजे. त्यासाठी आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात चवीनुसार. आणि थोडासा हिंग पण टाकून घ्या. आणि 1-2 मिनिटं याला चांगली वाफ घेऊन घ्या.
झाकण आपण बघू शकता छानपैकी वाफ आली ह्याला. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे हदग्याचे फुलं जे आहेत ना ते टाकायचे. याला हदग्याचे पानं पण म्हणतात. एकदा याला चांगलं हलवून घेऊयात आणि ह्याला पण एक 5 मिनिटं चांगलं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. कारण ही भाजी किती जास्त दिसत असली तरी शिजल्यावर खूप छोटी होते, थोडी होते, कारण ती स्टिंक होते ना. आता आपण ह्याला वाफ काढून घेतली. आपण बघू शकता छानपैकी वाफ आलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ना ते लाल रंगाचं आपलं तिखट टाकायचं आहे. एक छोटा चमचा हळद घालायची आणि हे जे 3 मसाले आपण अर्धा चमचा घेतलेत ना, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला, हे टाकायचे. त्याला एकदम चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे ते एकजीव होतं. आणि याच्यात फक्त वाफ येईल एवढंच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. हलवून घ्यायचं आणि आता ह्याला जे आहे ना आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आपण बघू शकता भाजीचा छान घमघमाट सुटलेला आहे. आता आपण ह्याला जे आहे ना ते छानपैकी झाकण लावून घ्या कुकरला आणि मिडियम आचवरती 1 ते 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही. आपण बघू शकता 2 शिट्ट्या छानपैकी झाल्या. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपण बघू शकता कुकर छान थंड झालंय. आता आपण त्याची शिट्टी काढून घ्या. शिट्टी गरम असल्यामुळे पटकन काढले. आपण झाकण उघडून पाहूयात. आपली हदग्याच्या फुलाची भाजी छानपैकी तयार झाली बघा. ही इतकी छान लागते आणि ही तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर. आता मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो. आपण बघू शकता आपली हदग्याच्या फुलाची कुकरमध्ये केलेली भाजी छानपैकी तयार झाली. ही इतकी सुंदर लागते आणि अतिशय चविष्ट असते. ही गोडसर असल्यामुळे मुलांनाही खूप आवडू शकते. आता आणखी नाही, ह्याच्यामध्ये जरी मी कांदा आणि टमाटा घातलेला असला तरी तुम्ही सुद्धा बिना टमाट्याची बिना कांद्याची सुद्धा ही भाजी करून पाहू शकता. ती पण छान लागते. ही भाजी अतिशय पोळीबरोबर खायला चांगली असते, भाताबरोबर काढून खाता येते, भाकरीबरोबर खाता येते. आपण ही रेसिपी एकदा करून पहा माझ्या या रेसिपीप्रमाणे. माझी जर काही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर जरूर करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.